नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला सांगते, बाल्कनीत बघा मी हे स्पेशल मी इथं कलर मारला होता ब्लॅक. कशासाठी माहितीये का? व्हिडिओ काढायसाठी. व्हिडिओ काढायसाठी. पण आमच्या दादाने काय करून 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 त्याला माती लावली, चिखल लावला, सगळं काय केलं. ही माती करतोय तो हा, करतोय. आणि इथं लावतोय. आणि आणि आमच्या रूम मध्ये काय केलं माहिती का? हा. पीठ लावलं असं. पीठ लावलं. गवऱ्या नाही थापत, हा, हा. तशा लावलेले त्यानं, पण ते निघत नाही. आता काय आणि करा, बरी वाटते तुला मॅक्सी आता दिली झाली भाई. हा, तुला हे. दाखवते ना, थांब. मी दाखवते ना. हे बघा, हा. मम्मी आता पण सकाळी मम्मीने घातली सकाळी, हा, आज मी आता मी सकाळी घातली. आल्या, मस्त वाटत आहे. हलकं फुलं किती बरं वाटतं. हलकी एकदम किती मस्त. भारी वाटतंय माणसाला. मम्मीने मागवलेल्या आहेत त्या. हा, अशाच आपल्या घरी. काय झालं ना? अरे सेम आहे आमच्या दोघीच्या. हा. आणि आता मला काय होतं, सगळे असे काय म्हणते ते थोडं थोडं बोलत होते की प्रीतम प्रिया तिकडे एवढ्या टेन्शन मध्ये आणि तरी खरंच मग मी ब्लॉग वगैरे बनवते. तर हे बघा, आता टेन्शन मध्ये सगळेच आहेत, पण मग आता आपल्याला असं वाटतं की काहीतरी काही कशामध्ये मन रमावं ना. झालंय आता ते मोठंच हे. आणि तुमच्या पण कमेंट असू द्या, सगळ्या जुने दुआ करा, फक्त बरं व्हावं द्या. बाकी आपल्याला कशामध्ये काय पडलेलं नाही. कशावरून झालं, काय झालं, ते जमिनीच्या वादावरून झालं, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण ते त्यांना फक्त एवढीच प्रार्थना करा देवाकडे की त्या बऱ्या हो, व्हावा. आपले पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. पॉझिटिव्ह आम्ही पॉझिटिव्ह केले ना, आणि सगळ्याच्या तोंडातून चांगले शब्द निघले ना, सगळ्याच्या कमेंट बी चांगल्या, तर औषधापेक्षा दुआ भारी असते. हो. कधी कधी असं पण होतो चमत्कार. तर त्यांना बरं लागावं एवढंच आपण देवाकडे प्रार्थना करू ना आम्ही पण. आणि मी याच्यासाठी की माझं मन थोडंसं रमतं तुमच्यामध्ये. मला असं झालंय, पहिल्याने कशी मी आपण पेपर वाचायचो, त्या काळात पेपर राहायचा. हो. तर मला पेपर मध्ये काय होतं, माझ्या सगळ्यात पहिलं मी काय वाचायची माहितीये, भविष्य पाहायची. पुण्यनगरीमध्ये राहायच्या ते कप्प्यात. हा, कप्प्या. बरोबर. तर मला ते लय मला आवडायचं. सकाळी मी कोणाचा पेपर घ्यायचे, माझा भावाचा कोणाचा पेपर आणलाय का, मग ते तेवढं वाचायचं. तसं मला इतका आनंद भेटतोय आता. मी काहीच दुसरं मला छंद नाही, तुमच्या कमेंटचाच छंद आहे नसतं. सकाळी उठले, मस्त रिमोट घेते, माझा ब्लॉग टाकला, सगळे एक ना एक कमेंट वाचते. कोणी वाईट करतं, कोणी चांगले, आपले चांगले चांगले करतात. वाईटला आपण काय उत्तर देत नाही की बाबा तुम्ही का आम्हाला अशी वाईट केली. तुम्ही बस की मम्मी बघते कॉमेंट्स पाहते, मम्मी उठल्यावर बातम्या पण पाहते. हा, बातम्या पण बघते. सकाळी पहिले उठल्यावर पहिल्या बातम्या असतात पहिल्या मला माहिती. बातम्या असतात माझ्या उठल्या उठल्या. नंतर मम्मीचा blog. केले का, मी पहिल्या बातम्या पाहते सगळं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचे कमेंट बघते, ब्लॉग बघते सगळ्यांचे. हो. आणि बरं वाटतं मनाला, म्हणजे एक आनंद भेटतो. तुमच्या आपलं दुःख तुमच्या पुढं, तुमचं सुख आमच्या पुढं, आमचं दुःख तुमच्या पुढं, म्हणजे सुख दुःख दोन्ही पण आपण मांडतो. आणि सगळ्यांचे मन मोकळे असतात आपले. तुम्हाला पण वाटतं ना खरंच मम्मीला बघावं, असं नाही ना की नाही बघावं. तुम्हीच बोलता की तुम्ही ब्लॉग नाही टाकला, लेट काय केलंय. आम्हाला पण वाटतं तुमच्या संग मनोरंजन करावं थोडस. हा, मग 2-4 दिवस मी काय नाही बनवलं, 2-3 दिवस. पण नंतर मग मला असं टीव्ही पासून गेलं तर वाटायचं काहीतरी हे करावं, जाऊ द्या. मग त्याच्यामुळे मी थोडं थोडं बनवते, काय करणार. बाकी तर आता उद्याला पप्पाचा बर्थडे, पण आम्ही नाही मोठा बनवणार. नाही बनवायचं. कसं बनवताय? नाही बनवू शकणार आम्ही birthday. तर आम्ही छोटा मोठा आपल्या घरातल्या घरात थोडंसं हो. करू. चला, मी आता जाते साईटवर जाऊन येते, थोडं माझं अर्जंट काम आहे. तर येते मी तिकडे, तुम्हाला दाखवते. वाड्यावर पण जाते, पाणी मारलं नाही. हो. 2-4 दिवस काकड्या आल्यात, काकड्या ती बाई आली ब्लाऊज वाली. हा आली. मी आवरलं तर येऊ शकते, कारण मग नंतर 8 वाजता ये पाणी. मग, ये लवकर, ये ना. आवरलं तर येईल. आवडलं तर काय कपडे घाला, नी मॅक्सिमच बस ना गाडीत. पाण्याची भीती नाही, 8 वाजता पाणी आलं तर. तर मॅक्सिमम अशीच गाडीत बस. अरे मी नाही कपडे चेंज करणे. मॅक्सिमम बरं वाटतं, नको. काही टेन्शन नाही, रिलॅक्स वाटतं. माहिती गाडीत बसायचंय, फक्त आतमध्ये त्या बाईकडे जायचंय. त्या बाईकडे नाही, साड्या गुतल्यात, ब्लाऊज हा, गुतल्यात. ये मग, ये. आणि ही पण मला ब्लाऊज फोन कर. टाकायची, साडी टाकायची. चालेल, ये मला फोन करू. हा, मी येते. तोपर्यंत सगळे कामावरती. चल. हा. अमृत भी लग गए. हा, काकडी, आपल्या झाडाला काकडी एवढी भारी. किट्टू दादा 2 काढते मस्त. या 2 दोन झाले वाटतं ना. 2च त्या दिवशी मायरानं खाल्ल्या त्या 2. हा का? हा, मायरानं खाल्ल्या त्या 2. देखो काकडी. अमरूद लग गया. बहुत लगता है. अच्छा अच्छा. हाँ, मला छोटा में कितना मनी अमरूद है. वही ना, देखो ना, अभी वो छोटा पेट लगाय हो. किट्टू को तोड़ के खिलाती ना. एक अरे कच्चा असेल तू. तोड़ द्या ना, माझं बाळ खाईन ना. बर का. ये बघा भिंडी भाभी, ये सूख गया. देखो, अरे बहुत ये था अच्छा वाला बीज, नहीं बहुत अच्छा भिंडी आया था. हाँ बीज हो हम गया लोग उसका. गाँव गए ना, इसके लिए सब सूख गए. ये फणस का झाड आहे. आता हे पणसचं झाड आहे. आता भेंडी आमची ह्या बारीने पण सुकून गेली, पण आता येईल. नाही बरं झाली. का फुलं आल्यावर येतात ते फुलं. फुलं पण मला काकडी आता मस्त खायची. हा, एकदम काकडीला भारी. भारी घाई घाईतच आहे मी. हे बघा, चांगला. किती भेंड्या तर? भेंड्या 2-3 आहे. 2-3 का भेंड्या कवळ्यात ना बाई.
हा आणि बरंच झालं नाही बरं झालं त्यात लवकर तोडा लागते लय भारी लाव पण काकडी बघा लय भारी हा धुते आणि मस्त पाण्याची बॉटल बी नाही आणली ना पप्पानी तिकडे ठेवली जाऊ द्या चल चल अजून काकडे असं पाहिजे त्याला नाही कुठे दिसतं का अजून हे बाई फुलं झाडे ना हे सकाळी उमलतात बरं काही हा? पिवळे होते लाल होते हा ना? हे पप्पाया या झाडाला भार एवढे झाले झालेला बघा तुम्ही भार आमच्या पप्पाच्या झाडाला भार झालाय यो भार झाला याला भार हे बाई झाला बघा आहे का इथून तिथून भार झालाय हे बाई फार वरून खालपर्यंत जा हा. थोडस त्याला खेळव हे बघ पेरू एवढा भारी पेरू आहे. आता अर्धा तुला देते काकडी चाकू आहे? नाही ना. जाय रे. मंदिराजवळ नाही इथंच हा? मंदिराजवळ जाय मंदिराजवळ जाय मंदिराजवळ भाऊ मंदिराजवळ जाय त्याला इतकी हे का विचारूच नको आता तेव्हा ऐक ना अरे मंदिराजवळ जाय त्याला मंदिराजवळ फिरते अरे रस्त्यात नको खेळू दे त्याच्या मनानं आमच्या पिवरीचं ना इतका गोड पिवरी माहिती का गोड एवढं मी झाड आज एवढं खाऊन खाते. झाड आहे आमचं आणि डायरेक्टली गोड पिवरी एवढं नाही ते एवढं नाही हं? अरे बाप मी मागच्या वेळेस खाल्ला होता ना त्याच्यामुळं मी पहिल्यांदा खाल्ल्या 2 काकड्या एवढ्याला तर वळून चालल्या होत्या बरं झालं मागच्या वेळेस पण मोठी वाली घालते हा ना नाही त्याला फुलं येऊन गळून गेली ती पाणी नसतं लय फुलं आलते लय फुलं आली ते. लय काकड्या आल्या असत्या पण ते मुंग्याचं औषध टाकावं लागत काहीतरी आहे ती औषध आणून टाकायला म्हणजे टाका सालपट कापते कसं काय माहित साप काढून टाकायला उद्या हे आणा औषध काय असतं ते विचारून घ्या म्हटलं विचारून हिरवी जर घ्या टाकली पण इकडे बा खरंच एवढा गोड पेरू आहे ना लय भारी आणि नुसतं झाड आहे लय भारी पिवरी आणले खरं झाडं ते अजून आंबे 2-3 पण आण. त्याच्या नाडीचं. अजून 2-3 आण. आंब्याला फुलं आलाच पण गळून गेला तो काऊन कसं गळाला काय माहिती काय माहिती आहे? तर कलमी आंबे आहेत हा कलमी आंबा तर नाही आंबे हे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी येते चला आता हिला ब्लाऊज टाकायचे तिचे ब्लाऊज हे करते मी. आणि साडी दाखवलीस ना तुम्हाला दाखव. मी आता घेऊन मम्मी घेतले हा ना आजच गेले बरसाती हा हा मी एक ब्लाऊज मध्ये टाकते. अरे भारी आहे. नुसतं डायमंड खडे ते नको नको ते डायमंड वाले हेच छान असेच आहे. घेतलं ना छान आहे चला आता ब्लाऊज तुमच्या हाताने सांगा ब्लाऊज ब्लाऊज हा सांगते सांग काय हे का ना डिझाईन कर ना मोबाईलवर बाया आता सर्च मार मी लवकर सर्च मार पटकन मग मी मला सांगते घरी पण जाणे माहिती चल ना घरी जायचं मी पण येते ना आपण काय करू बसून एवढी गरमी ते ऑफिसचं काम बाकी मग ना. असं वाटतं साधं सांगा असं साधं सांगायचं ना. बोल गळ्याचं नाही चला बोला सांगायचं डिझाईन नको आंबी घ्या ते. घरी घेते आता घरी का दोन किट्टू दर्शन नंतर कर ना पहिला कर बरं चप्पल इथून तिथं काढ ना मंदिराजवळ दर्शन करावं लागतंय मी चप्पल नाही घालत झालं कर आले पोरं जा जा घेऊन जा जा हा जा प्लीज प्लीज जा जा आपण आलो बरं झालं ते घर कशाला आवरलंय त्याला माहिती नाही काय पटकन घाण करून घेतोय ना तू आज आवरलंय अरे बापरे न करे दादा दादा न करे शन्या न करे चांगले केलेले राहू दे दादा आता मारन मी आता मारन हा असं मस्ती 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 पप्पाचा बर्थडे बघा लवकर केक आणि किटून कसा काय केक केला हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पप्पा हॅपी बर्थडे टू यू मी हात लाव पिलू खाऊ घाल बाबाला खाऊ घाल पिलू खाऊ घाल तू बापरे आता 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 संपून जाणार आमचा केक
कारण आम्ही किट्टूला जेवण पण नाही केलं माहिती काय बाई जेवण बघा इथं केक साठी कसं आहे. किट्टू दादा जेवण किट्टू दादाचं जेवला पण नाही येते पटकन केक कट करावा लागला. केकचे काय हालत झाले का कसं आहे कसे केक? झाले माझा किट्टू हे म्हणून तर मग केक हा ना कापला. तेच ना बरोबर आहे. आहे का नाही लवकरच खा आता खा. आणि आ नाही बाबा. प्लेट. कोणतं ते दिवशी लय भारी होता लय भारी केक आहे हा भारी नाही, होता. भारी आहे, tasty. हा भारी ना. चला बघली ते नाशिकला प्रीतम हा. कोमल ते आम्ही कोणालाच बोलवलं नाही फक्त केक कट करायचा फक्त म्हणून केक केला. केक कट केला आणि आपलं घरचे बाहेर खायचं नाही हा जायचं नंतर ठरवलेलं पण काही गोष्टी आम्ही खूप टेन्शन मध्ये आहेत म्हणून काहीच करू शकत नाही. हा चांगलं नंतर पण नाही वाटत वाटत. नाही ना, हा, अशा चांगलं पण प्रमाणे. वाटत नाही त्याच्यामुळेच ना. आणि किट्टू दादाला माझ्या हे होतं टेन्शन बाबा नुसता केक तरी कट करून घे ना काय नाही आपल्याला टेन्शन आहे हा, आणि किट्टू दादा इकडे येऊन बोल इकडे येऊन बोल ना, त्याला काय celebrate इकडे- करायचंय बाबा. इकडे इथून बोल कोण आजारी बाबा कोण आजारी बाबा तिकडे नाशिकला कोण आजारी बाबासाहेब नाशिकला कोण आजारी माझ्या बाळाला बाबा आणि माहिती मामी. मामी आजारी अरे बापरे लाल पण झालं की होतं. बाबा आणि मामी आजारी बाबा आपले नाशिकचे बाबा हम्म. हा असं माझं बाळ एवढं हुशार आहे माहितीये का नाशिकचे बाबा आणि आई मामी आजारीत आमच्या म्हणून माझं किट्टू म्हणजे आम्ही मोठा सेलिब्रेट नाही केला माझा बर्थडे बघा साधा आमचे. शिकवले आम्ही मागचा बर्थडे लय मोठा केला होता दिवे रात्री. धन्यवाद तुम्ही बघितल्याबद्दल. हा थँक्यू सो मच Thank you. सगळ्यांनी आणि मागचा comment ब्लॉग केल्याबद्दल. जाऊन बघा मागचा बर्थडे जाऊन बघा हा, बीचवर बाबा. केला होता. लय भारी केलता मायरा होती मायराला आम्ही दाखवलं होतं. हा, मी करून दाखवलं त्याला. हा. हे आणि केक मा- आणि ऐका हे नाही ना, का सगळा केक माझ्या खाल्ला घरात तर पण ठेवलं राहत होतं. नाही बर्थडे हा. मी दिवस बाहेर राहतो हा. आणि मग घरात पण तर नाही हा राहत. ना पप्पाच्या ध्यानात नव्हतं पण आम्ही विशालने केक घेऊन आला आणि सगळं काय आज सगळ्यांना बर्थडे विश केला असेल तर थँक्यू सो मच बोला थँक्यू सो बाबा, मच तुला माहित नव्हतं? बर्थडे विश केला असेल तर थँक्यू सो मच केला असेल तर नाही करणारच करणार हा नाही करा करा हा करा हा, करा thank you. पप्पाला खूप सारं प्रेम द्या हा पप्पा करत नव्हते केक खरंच मम्मी आणि खरं पप्पाला हा सबस्क्राईब करायचं विसरू नका सगळ्या परिवाराला आमच्या तुम्हाला पण शुभेच्छा आहे माझ्यापासून हा. तुमचा बर्थडे तुम्हाला त्यांना कसं त्यांना काय? पण त्यांचा बर्थडे पण असं ना 1/6/72 आहे ना ही- कोणाचा असेल ना हा असं असं आहे ना 1/6/72 भरपूर जण असतात बरं बरं आणि माझेच भाऊ आणि माझेच बहिणी. बहिणी अच्छा बरं बरं गुड नाईट टेक केअर बाय ठीक आहे